कमी पडलेले दिसतील त्यांच्यावरती कारवाई होईल. जनरल, म्हणजे आपण ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल बोलतोय, पण मला खरं तर कुतूहल आहे ते तुमच्या वडिलांच्या बद्दल सुद्धा. कारण तेही आर्मी व्हेटरन, लेफ्टनंट कर्नल होते. 62च्या युद्धामध्ये ते लढले होते. त्यांना चीनच्या सैन्यानं पकडलंही होतं. ते युद्ध कैदीही होते. ते 7 महिने ते त्यांच्या तर मग तो जो सगळा काळ होता, आता त्याचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, पण त्यांच्याविषयी, त्या काळाविषयी, त्या दिवसांविषयी ते खरं तर ऐकायचं आहे. त्यांची कंपनी जेव्हा आपण गलवान हे नाव ऐकलंय तिथे जायला नेमली गेली. आधी एक दुसरी कंपनी नेमली होती, पण तिथे काहीतरी गफलत झाली म्हणून त्यांची कंपनी नेमली गेली. पण त्यांना सीओनी सांगितलं की तुम्ही तुमच्या कंपनीला विचारा की ते, कारण आता ही सप्टेंबर अखेरची वेळ होती, 62ची सप्टेंबर अखेरची वेळ होती. ती पोस्ट सगळ्यांना माहिती होतं की चीन्यांनी चारी बाजूनी घेरलेली आहे. कारण आज जे आपण गलवान ऐकतो ते जिथे ही पोस्ट होती त्याच्या खूप पश्चिमेला आहे. चीनी कदाचित त्या पश्चिमेच्या एरियामध्ये पोचलेले होते. त्यांच्या आपण मागे बसलेलो होतो. त्यामुळे त्यांनी ती पोस्ट ही गोरखांनी जाऊन तिथे जूनमध्ये जाऊन एस्टॅब्लिश केलेली पोस्ट होती. तर हे गोरखे तिथे जवळजवळ 4 महिने 60 गोरखे, एक ऑफिसर चारी बाजूनी घेरलेले बसलेले होते. तर जो कोणी तिथे जाईल तो मृत्युमुखी चाललाय हे क्लिअर होतं सगळ्यांना. तर सीओनी वडिलांना सांगितलं की बाबा तू तुझ्या शिपायांना विचार, जे व्हॉलंटियर असतील त्यांनाच तू घेऊन जायचं. तर वडील म्हणले मी काही विचारणार नाही, कारण मी जिथे जाईन मी हुकूम करीन, हुकूम आहे, जातील सगळे. तर नाही, विचार. म्हणून त्यांनी मग विचारलं जवानांना. तर पुन्हा तोच निर्णय की छोटा साहब जा रहे हम जाएंगे. तर त्यांना हॉट स्प्रिंग्स म्हणून एक जागा आहे, तिथून हेलिकॉप्टरनी 2-2, 3-3 माणसांना 2-3 खेपा रोजच्या अशा 3 ऑक्टोबर 1962 पासून सुरू झालं. पहिल्या हेलिकॉप्टरमध्ये वडील आणि 2 शिपाई गेले. त्यांनी बघितलं की चारी बाजूनी शेकडो चायनीज बसलेले आहेत, नवनवीन हत्यारं घेऊन बसलेले आहेत. आमच्या शिपायांकडे तेव्हा ती 303 बोल्ट ॲक्शनवाली रायफल, एक राऊंड कॉक करून फायर करायची, अशी खूप, म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळची हत्यारं होती. तर 60 शिपाई असे रोज एक 8-10 करत करत 12 ऑक्टोबरला शेवटचं हेलिकॉप्टर आलं. तर जसे हे आले तसे त्या गोरख्यांना जाऊन रिलीव्ह करत होते. तर कुठे कुठे आपले शिपाई आणि चीनी शिपाई 10 मीटरवर होते. रोज हेलिकॉप्टर येत होती जात होती 10 दिवस. त्या 10 दिवसात एकाही शिपायानी वडिलांना असं म्हणला नाही की साहेब मला परत जायचंय. म्हणजे मृत्यू समोर दिसतोय आणि वाईट मृत्यू होणार हे दिसतंय, तरी एकही शिपाई तेव्हा तिथून मागे नाही आला. अशी म्हणजे जेव्हा 20 ऑक्टोबरला हल्ला झाला चीनी, 5:30 वाजता पहाटे एकदम चारी बाजूनी त्यांच्यावरती गोळीबार सुरू झाला. फक्त गोळीबार नाही, त्यांच्यावरती तोफासुद्धा डागल्या गेल्या. तर 60 लोक होती वडिलांची, त्यांच्या कंपनीची. 20 लोकांकडे हत्यारंसुद्धा नव्हती. इतकी आपली वाईट परिस्थिती होती तेव्हा. हत्यारांकरता ॲम्युनिशन 15-20 मिनिटं फायर करू शकतील एवढी ॲम्युनिशन, अर्धा तास फायर करू शकतील एवढी ॲम्युनिशन. 20 लोकांकडे हत्यारच नाही, एवढीच ॲम्युनिशन, साधे बूट, साधे कपडे. वडील एका टेंटमध्ये राहत होते. 20 ऑक्टोबरला जेव्हा हल्ला झाला, वडिलांकडे एक पिस्तूल होतं, त्यांच्या टेंटमध्ये डॉक्टर राहत होता. अचानक 5:30 वाजता फायरिंग सुरू झालं. तर पायजम्यावरतीच पॅन्ट चढवून
डॉक्टरला रे तू उठ बाहेर हो लवकर सांगून बाहेर पडले आणि वाचले. टेंटला आग लागली कारण जे फायर होत होता त्याच्यात अशा गोळ्या असतात की ज्यांच्या मागे आग असते. दर 5वी गोळी जो फायर करत असतो त्याला गोळी कुठे गेली हे दिसावं म्हणून ट्रेसर म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यात आग असते. त्या आगीने टेंटला आग लागली आणि तो डॉक्टर अनफॉर्च्युनेटली कॅप्टन पॉल तो तिथेच तो बाहेरच पडू शकला नाही. 19 लोक मारली गेली वडिलांची तिथे. एकाला हा ॲम्युनिशन संपल्यावरती काय करणार होते. 12-14 लोक काहीतरी त्यांची जखमी झाली होती आणि बाकी मग कैदी झाले. त्यांना देयर वॉज नथिंग दे कुड डू. त्यांना मग ऑफकोर्स चीनमध्ये पहिले 7 पैकी 6 महिने खूप वाईट परिस्थितीमध्ये राहिले. म्हणजे वडिलांचं जवळजवळ 12-15 किलो वजन कमी झालं होतं 6 महिन्यात. त्यांना खायला प्यायला खूप कमी द्यायचे. आणि मेंटल त्यांच्यावरती खूप प्रयत्न झाले की तुमचं बर्गियोस गव्हर्नमेंट, नेहरूंचं बर्गियोस गव्हर्नमेंट आणि आमचं प्रोलिटरेटचं गव्हर्नमेंट याच्यात किती फरक आहे बघा. तर त्यातला एक प्रसंग सांगतो वेळ असेल तर की कम्युनिस्ट देवाला मानत नाहीत. तर धनसिंग थापा हे नाव ऐकलं असेल तुम्ही. परमविशिष्ट चक्र मिळालेले ते आणि वडील एकाच टेंटमध्ये होते. पूर्ण त्यांचा जो हा 6 महिन्याचा पहिले 6 महिने ते एकत्र होते. तर ऑफिसर्स आणि जवान चीन्यांनी वेगळे ठेवलेले होते आणि फक्त जिथे लॅट्रिनला जायचे सकाळी तिथे शिपाई ऑफिसर्स बोलू शकायचे. तर मग हे शिपाई सारखे वडिलांना म्हणायचे की साहेब ते असं म्हणतायत तसं म्हणतायत, कसं आपलं गव्हर्नमेंट खराब आहे, कसं हे आहे. तर तिथे वडील त्यांना आपल्या बाजूने जितकं सांगता येईल तेवढं सांगायचे की बाबा यांनी तुम्ही स्वतःच्या मनावरती इफेक्ट येऊन देऊ नका. तर एक दिवस आले सगळे सिनियर ऑफिसर्स चिनी की तुम्ही देव म्हणता, तुम्हाला कुठे देवाने इथे प्रोटेक्ट केले, सगळे तुमचे हाल झालेत वगैरे, काही देवबीव नसतो. तर वडील म्हणते मी प्रूव्ह करतो तुम्हाला की देव असतो म्हणून. तर ते थोडेसे हे झाले, हाऊ कॅन यू प्रूव्ह म्हणून. इनफॅक्ट धनसिंग थापा तर डोक्यात राग घेऊन त्यांच्यावरती थोडंसं अटॅक करायचं म्हणून ह्याच्यात मूड होते. वडिलांनी त्यांना थोडंसं सांभाळलं की बाबा, सिनियर वडिलांपेक्षा पण त्यांना सांभाळलं की सर तुम्ही, बडेबाई म्हणायचे त्यांना, तुम्ही थोडं शांत व्हा, आपण यांना बरोबर उत्तर देऊ ना. तर हे विवेकानंदांनी आणि विनोबा भावेंनी बहुतेक हे कुठेतरी याचा उल्लेख केला आहे की तुम्ही भूमिती मध्ये विश्वास आहे ना, असा प्रश्न विचारला त्यांना. म्हणे हो. जॉमेट्री, तर म्हणे तुम्ही बिंदू पॉइंटची डेफिनेशन काय सांगा. तर पॉइंटची डेफिनेशन अशी आहे की इट इज समथिंग विच हॅज नो लेंथ, नो ब्रेथ, नो डेप्थ, नो डायमेन्शन, बट इट एक्झिस्ट. म्हणजे तुमचं भूमिती हे सगळं शास्त्र अशा डेफिनेशनवरती आहे की जीच खोल आहे. कुठेही तुम्ही पॉइंट लावला की त्याला लेंथ, ब्रेथ, डेप्थ आलीच. तसाच आमचा देव आहे. आम्ही एक्झिस्टन्स आहे त्याचा, त्याला लेंथ नाही, ब्रेथ नाही, डेप्थ नाही. खूप रागावलेत तिने, पण उत्तर देता आलं नाही त्यांना. माझा गट्ट्या